वेलकम टू द सपनास क्वेश्चन पेपर चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 2चा घटक संच चाचणी दुसरी म्हणजे द्वितीय घटक चाचणीचा 20 गुणांचा पेपर पाहणार आहोत. तर बघूया, पहिला प्रश्न काय आपला. खालील प्रश्नाच्या दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा. त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला परिवर्तुळ म्हणतात. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात त्या चौकोनास समांतरभुज चौकोन असं म्हणतात. आता पुढचा प्रश्न बघा. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही दोन. एक्स अक्षाचे समीकरण लिहा. एका वर्तुळाच्या त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती असणार आहे? त्रिज्येच्या दुप्पट 14 सेंटीमीटर. सत्य की असत्य ते लिहा. प्रत्येक चौरस हा आयत असतो, तर हे विधान सत्य आहे. आणि प्रत्येक समांतरभुज चौकोन आयत असतो, तर हे असत्य. समांतरभुज चौकोन आयत असेलच असं नाही. पुढचा प्रश्न. एका काटकोन चौकोनाच्या लगतच्या बाजू अनुक्रमे 7 सेंटीमीटर व 24 सेंटीमीटर आहेत, तर त्या चौकोनाच्या कर्णाची लांबी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. उकल. समजा चौकोन एबीसीडी या काटकोन चौकोनात एबी बरोबर 7 सेंटीमीटर व बीसी बरोबर 24 सेंटीमीटर आहे. बघा, ही 7 आहे आणि 24 आहे. तर त्रिकोण एबीसी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग म्हणजे एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग म्हणजे 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग. 7चा वर्ग 49, 24चा वर्ग 576. दोघांची बेरीज 625. 625 हे उत्तर आहे एसी वर्गाचं. मग एसीचं माप म्हणजे काय, तर याचं वर्गमूळ काढायचं. 625 वर्गमूळ 25 आहे. पाठ असेल सगळ्यांनाच. ओके, म्हणून मग उत्तर काय आपलं 25 सेंटीमीटर आहे. आता पुढचा प्रश्न काय बघा. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही दोन. वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेंटीमीटर असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेंटीमीटर आहे, तर त्या जीवेची लांबी किती असणार आहे? 32 सेंटीमीटर. खालील बिंदू कोणत्या चरणात किंवा अक्षावर आहे ते लिहा. तर बघा, हा एक्स अक्षावर 0 निर्देशक आहे आणि वाय अक्षावर -4 आहे असा. ओके, 5 3 2 4 आणि 4 0. आता 5 2 वरती जाऊ आपण. इथे आपल्याला उत्तर द्यायला जागा दिलेली आहे. प्रश्न तिसरा. चौकोन आयजे केएल मध्ये बाजू आयजे समांतर बाजू केएल असून कोण आयचं माप 108 अंश, कोण केचं माप आहे 53 अंश आणि कोण जे आणि कोण एल ची मापं काढायची आपल्याला. ओके, बाजू समांतर असल्यामुळे समोरासमोरचे कोण एकरूप असतात. चला पुढचा प्रश्न बघू. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवरती काढलेला लंब जीवेला दुभागतो या प्रमेयाच्या विधानासाठी खालील सिद्धता कृतीच्या साह्याने पूर्ण करा. तर बघा, पक्ष पी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून पीएम लंबरेखा जीवा एबी. ओके, साध्य काय करायचं की एएम ची लांबी आणि एकरूप आहे बीएम बरोबर. ओके, तर रचना काय आपली बघा, पीए आणि पीबी काढायचं आपण. जे त्रिज्या आहेत त्या काढलेल्या दोन्ही. ओके, मग बघा, त्रिकोण पीएमए व त्रिकोण पीएमबी मध्ये कोण पीएमए एकरूप कोण पीएमबी, कारण काय ते जीवा आहेत. ओके, नाही कोण ना, तर कोण एकरूप आहेत. ओके, पीएम आणि एमबी वरती टाकलेले लंब आहेत. लंब असल्यामुळे दोन्ही बाजूचे कोण हे 90 अंशाचे आहेत. मग कर्ण पीए एकरूप कोण, कर्ण पीबी. पीए आणि पीबी एकरूप आहेत, काय ते जीवा आहेत, त्रिज्या आहेत एकाच वर्तुळाच्या. मग पीएम एकरूप पीएम, कारण ही सामायिक भुज आहे त्यामुळे एकच माप आहे दोघांचं. ओके, मग बघा, त्रिकोण पीएमए एकरूप त्रिकोण पीएमबी कशावरून आलं तर कर्णभुजा कसोटीवरून आलेलं आहे ते. आणि रेख एएम बरोबर रेख एमबी, कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत त्या. ओके, आता आपण प्रश्नपत्रिकेच्या पान 3 वर आलेले आहे. तर प्रश्न बी बघा काय इथे. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही एक. तर खालीलपैकी कोणत्या समीकरणांचे आलेख एक्स व वाय अक्षाला समांतर आहेत ते लिहा. बघा, इथे समीकरण दिले, आपल्याला समांतर आलेख कोणते ते शोधायचे आहे. सोबतच्या आकृतीमध्ये एबीसीच्या बाजू एबी व बाजू बीसी व बाजू एसी चे अनुक्रमे बिंदू हे मध्यबिंदू आहेत. आणि एबी बरोबर 5 सेंटीमीटर, एसी बरोबर 9 सेंटीमीटर आणि बीसी बरोबर 11 सेंटीमीटर. तर एक्स वाय, वाय झेड आणि एक्स झेड ची लांबी काढा. ओके, हा जो मोठा त्रिकोण आहे ह्याचे हे मध्यबिंदू आहे. मध्यबिंदूने त्रिकोण तयार होतो आपला. चला पुढचा प्रश्न बघू. शेवटचा प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेतला. प्रश्न 4 सोडवा. कोणताही एक. 4 गुणांसाठी प्रश्न आहे. त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की एक्स वाय बरोबर 6.7 सेंटीमीटर, वाय झेड बरोबर 5.8 सेंटीमीटर आणि एक्स झेड बरोबर 6.9 सेंटीमीटर. या त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढा. आलेख कागदावरती. ओके, ए बिंदूचे निर्देशक 2 3 आहेत, एक्स निर्देशक 2 आणि वाय निर्देशक 3 आहे. बी बिंदूचा एक्स निर्देशक 6 आणि वाय निर्देशक -1 आहे. आणि सी बिंदूचा एक्स निर्देशक 0 आणि वाय निर्देशक 5 आहे. हे बिंदू स्थापन करा. जर हे बिंदू एकरेषीय असतील तर त्या बिंदूंना सामावणारी रेषा काढा. ही रेषा एक्स अक्ष व वाय अक्ष यांना ज्या बिंदू छेदते त्या बिंदूचे निर्देशक लिहा. तसेच ती रेषा
एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांच्यामुळे तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. यासाठी आपल्याला आकृती काढायची मित्रांनो. मागच्या पानावरती आपल्याला आलेख प्रश्नपत्रिका दिलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला वेळेमध्ये व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.